मी मागे सुद्धा सांगितलं, मुख्य सूत्र हेच असणार आहे की कोण उमेदवार कुठल्या पक्षाच्या तिकिटावर महाविकास आघाडीतर्फे निश्चितपणे विजयी होऊ शकतो. महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण येते आहे असं म्हटलं जातं, परंतु त्याच वेळी जे आहे ते तुमचं आपापसात रोज आम्ही एवढ्या जागा लढवणार, ते एवढ्या जागा लढवणार, लहान भाऊ मोठा भाऊ हे वाद आपापसात चालू, त्याचा परिणाम कुठेतरी होणार नाही. असं आहे की महाविकास आघाडीमध्ये सगळे भाऊ आहेत. आता मोठा कोण आणि छोटा कोण हे कशावरून ठरवायचं? मला या सगळ्या भावांचे जे काही कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांना सांगायचं आहे की तिन्ही भावांचे जे आहे प्रतिनिधी एकत्रित बसणार आहेत, ते सूत्रसुद्धा ठरवणार आहेत आणि कोण कुठे लढवील हे सुद्धा ठरवणार आहे. पण मी मागे सुद्धा सांगितलं, मुख्य सूत्र हेच असणार आहे की कोण उमेदवार कुठल्या पक्षाच्या तिकिटावर महाविकास आघाडीतर्फे निश्चितपणे विजयी होऊ शकतो, हा त्याचा मेन क्रायटेरिया, मेन सूत्र जे आहे हे निश्चितपणे असणार आहे. आणि त्याच्यामध्ये एखाद्याला 2-4 जागा जास्त मिळतील, कोणाला 2-4 जागा कमी मिळतील, परंतु एकत्रित राहिल्यानं निश्चितपणे जे आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभामध्ये अतिशय दैदिप्यमान असं यश मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. सर, अनिल देशमुखांनी एक मोठा दावा